नमस्कार मंडळी. शेंगदाण्याची चिक्की ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडते. तर आज मी तुम्हाला उपवासासाठी शेंगदाण्याची चिक्की बनवून दाखवणार आहे. चिक्कीचं कलर टेक्स्चर पाहू शकता, एकदम छान झालं आहे. तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. चिक्की बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी शेंगदाणे व 1 वाटी गूळ घेतला आहे. सुरुवातीला कढईमध्ये मी शेंगदाणे भाजून घेत आहे. शेंगदाणे छान भाजून झाल्यानंतर त्याची साल काढून अशा पद्धतीने शेंगदाण्याच्या फुटी करून घेतल्या आहेत. नंतर इथे मी लाटण्याला व पोळपाटाला तूप लावून घेत आहे. तुम्हाला ज्या भांड्यामध्ये किंवा कशावर चिक्की करायची आहे, ताटात किंवा पोळपाटावर, तर सुरुवातीलाच या पद्धतीने तूप लावून घ्यायचं आहे. नंतर कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घातला आहे. इथे आपल्याला गुळाचा पाक बनवायचा आहे. नंतर 1 वाटी गूळ घातला आहे. गॅस हा मिडियम ठेवायचा आहे व हलवत राहायचा आहे. गुळाचा पाक चेक करून पाहायचा आहे. तर गूळ हा वितळायला लागला आहे. साधारण 5 ते 7 मिनिटे लागतात. सुरुवातीला गूळ चेक करून पाहूयात. वाटीमध्ये पाणी घेतलं आहे, त्याच्यात गूळ टाकून पाहूयात. तर आणखी गुळाचा पाक झाला नाही, गोळी तयार होत आहे. आपल्याला गुळाचा पाक हा तार तुटेपर्यंत करायचा आहे. तर पाहू शकता, आणखी एकदा मी गूळ टाकला आहे. वाटीमध्ये गूळ टाकल्यानंतर आवाज येत आहे व सहज तुटत आहे. तर इथे आपण गॅस बंद करूयात व लगेचच याच्यात शेंगदाणे घालायचे आहेत. ही प्रोसेस फास्ट करायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व पोळपाटावर मी हे मिश्रण पसरवून घेत आहे. नंतर लाटण्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे. सुरुवातीला या पद्धतीने उलटण्याच्या सहाय्याने मी पसरून घेतलं आहे व नंतर लाटण्याच्या सहाय्याने चिक्की जेवढी पातळ किंवा जाड त्या पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे. हे थंड झाल्यानंतर लाटलं जात नाही, त्यामुळे गरम आहे तोपर्यंतच हे आपल्याला ही प्रोसेस फास्ट करून घ्यायची आहे. तेव्हाच आपली चिक्की व्यवस्थित होते. पाहू शकता, या पद्धतीने मी हे लाटून घेतलं आहे. नंतर चाकूच्या सहाय्याने मार्क करून घ्यायचं आहे. लाटण्याच्या सहाय्याने व्यवस्थित लाटून झाल्यानंतर मी चाकूच्या सहाय्याने वड्या किंवा चिक्की या पद्धतीने कट करून घेत आहे. नंतर हे आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. 15 ते 20 मिनिटे थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर हे पूर्णपणे थंड झालं आहे व थंड झाल्यानंतर पाहू शकता, आपली चिक्की व्यवस्थित झाली आहे, सहज तुटत आहे. कलर व टेक्स्चर एकदम छान आलं आहे. मी एक चिक्की तुम्हाला इथे तोडून दाखवते. एकदम कुरकुरीत अशी ही चिक्की बनवून तयार होते व पोळपाट पाहू शकता, एकदम क्लीन आहे. इथे मी सर्व चिक्की एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. तर तुम्ही सुद्धा पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी सुद्धा ही चिक्की एकदम परफेक्ट बनते. या पद्धतीने एकदा नक्की करून पहा व व्हिडिओ आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा व चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व सोबतचं बेल आयकॉन देखील क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर पाहू शकता, एकदम चौकोनी आपली
आपल्या ही चिक्की बनवून तयार झाली आहे. दिसायलाही किती छान दिसत आहे. सर्व चिक्की मी प्लेटमध्ये या पद्धतीने काढून घेत आहे. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.